Bora Ring is a poem written by Judith Wright. जुडिथ राईट नावाची एक ऑस्ट्रेलियन लेखिका आहे. त्या ऑस्ट्रेलियन लेखिकेनं ही कविता लिहिलेली आहे. India was colony of Europe or colony of England. Similarly, in Asia, in Africa, many countries were colonized by England. आपल्या भारतासारख्याच आणखीन बरेचसे देश त्याच्यावर इंग्रजांची वसाहत होती. And people in these countries talk English language and they write in English language. Literature written in England is called English literature. इंग्लंडमध्ये जे वाङ्मय लिहिलं जातं त्याला इंग्लिश लिटरेचर म्हटलं जातं. English literature written in India is called Indian English writing. ते इंडियन झालं ना. But what is it called, or what is the literature written in Australia? Because Australia was colony of England, Africa was colony of England, Sri Lanka was colony of England, Nigeria was colony of England. What do we call to the collective literature which is written in these countries? या देशांमध्ये जे इंग्रजी लिहिलं जातं त्याला काय म्हणतात? तर दॅट इज कॉल्ड कॉमनवेल्थ लिटरेचर. त्याला काय म्हटलं जातं? कॉमनवेल्थ लिटरेचर. व्हॉट इज मिनिंग ऑफ कॉमनवेल्थ? तुम्हाला माहिती आहे का कॉमनवेल्थचा अर्थ काय आहे? कॉमनवेल्थ इज ए टर्म. कॉमनवेल्थ ही एक अशी टर्म आहे की इंग्लंड आपल्याला स्वातंत्र्य देऊन गेले, पण त्यावेळी आपण अशा देशांचा एक संघ बनलो की ज्या देशांवर इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज या सर्व कॉलनीला कॉमनवेल्थ म्हणायचे. आणि त्याचं प्रमुख कोण आहे? इंग्लिश पीपल, इंग्लंड. प्रमुख कोण आहे? प्रमुख कोण आहे? इंग्लंड. आणखीन त्याचे इतर देश कोण आहेत? भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, म्हणजे जिथं जिथं यांच्या वसाहती होतात ते देश. आणि या देशांमध्ये लिहिलेल्या सगळ्या वाङ्मयाला काय म्हटलं जातं? कॉमनवेल्थ लिटरेचर. 3 poems which are prescribed for our syllabus. आपल्या सिलेबसला आलेल्या 3 कविता. 2 soldiers, then this Bora Ring, and one more is there which I have taught. मी शिकवलेले आहे, मला तर त्याचं नाव आठवेना झालंय आणि इट इज नॉट नेसेसरी टू रिकॉल इट, इट विल डिस्कंटिन्यू. तर ते तिन्हीही एक नायजेरियन लेखक आहे, एक डच श्रीलंकन लेखक आहे आणि ही ऑस्ट्रेलियन लेखक आहे. म्हणजे हे तिन्ही लेखक कॉमनवेल्थ लिटरेचरचे आहेत. नाव धिस जुडिथ राईट इज अन ऑस्ट्रेलियन पोएट. ही कोण आहे? ऑस्ट्रेलियन कवयित्री आहे. शी इज an environmentalist and campaigner for the rights of aboriginal peoples. म्हणजे ती काय एन्व्हायरमेंटलिस्ट आहे. एन्व्हायरमेंट इज नाव हॉट टॉपिक अक्रॉस द वर्ल्ड. हवामान बदल हे अलीकडं हॉट टॉपिक आहे. देर आर सेव्हरल ॲक्टिव्हिस्ट्स, काही चळवळी लोक आहेत म्हणजे भारत पाटणकर, हू प्रोटेस्टेड अगेन्स्ट बिग डॅम्स. मोठे डॅम होऊ नयेत म्हणून त्यांनी प्रयत्न केले. और मेघा पाटकर, हू वॉज फायटिंग प्रोटेस्टिंग अगेन्स्ट द नर्मदा डॅम. असे जे लोक आहेत, किंवा द पीपल हू आर वर्किंग अगेन्स्ट मीन्स फॉर गिविंग अप यूज ऑफ प्लॅस्टिक, प्लॅस्टिकचा वापर करू नये यासाठी काय, त्याला एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणतात. किंवा पीपल हू आर
creating awareness amongst in society about the rising temperature. टेम्परेचर वाढायला लागले या संदर्भातली ज्या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं त्यांना एन्व्हायरमेंटलिस्ट म्हटलं जातं. अँड शी इज, आणि असं जे काम करणारे लोक आहेत त्यांना चळवळी लोक म्हटलं जातं. अँड इन इंग्लिश दे आर कॉल्ड ॲक्टिव्हिस्ट. चळवळीमध्ये सहभागी होणारे ते चळवळी, आणि चळवळ म्हणजे मूवमेंट इन इंग्लिश. मराठीमध्ये जरा समजून घ्यायला सोपं आहे, इंग्रजीमध्ये 2 वेगळे शब्द आहेत. सो ॲक्टिव्हिस्ट इज चळवळी आणि मूवमेंट मीन्स चळवळ. नाव दिस पोएट also fought for the rights of aboriginal people living in Australia. You know Australia is colony of Britain. तुम्हाला माहिती आहे की ऑस्ट्रेलिया ही ब्रिटनची कॉलनी आहे. ब्रिटिश वेंट देअर, ब्रिटिश लोक तिथे गेले, अँड ब्रिटिश पीपल when they went there they evicted the original Australian people. जे तिथं ओरिजिनल होते त्यांना त्यांनी संपवलं. देअर लँड इज टेकन बाय देम, त्यांची जमीन त्यांनी घेतली. सो नाव द ओरिजिनल पीपल ऑफ ऑस्ट्रेलिया, दोज आर कॉल्ड अबोरिजिनल पीपल, म्हणजे तिथले आदिवासी लोक, ते तिथं नाहीतच. जे आहेत ते म्हणजे असे त्यांची परिस्थिती फार बिकट आहे. सो धिस रायटर जुडिथ राईट इज वर्किंग फॉर दोज अबोरिजिनल पीपल्स लँड राईट्स. त्यांचे जे जमिनीचे अधिकार आहेत त्या अधिकाराबद्दल ती तिथं हे करते. इन ऑस्ट्रेलिया देअर इज वन प्राइज अवॉर्ड. ऑस्ट्रेलियामध्ये एक अवॉर्ड आहे, क्रिस्टोफर ब्रेनान अवॉर्ड. त्या अवॉर्डचं नाव काय आहे? क्रिस्टोफर ब्रेनान अवॉर्ड. क्रिस्टोफर ब्रेनान अवॉर्ड हे चांगल्या कवितेला दिलं जातं. कशाला दिलं जातं? ऑस्ट्रेलियातल्या लेखकांनी लिहिलेल्या चांगल्या कवितेला हे अवॉर्ड दिलं जातं. दॅट अवॉर्ड वॉज गिवन टू जुडिथ राईट. जुडिथ राईटला हे अवॉर्ड मिळालं. म्हणजे कवयित्री निव्वळ अशीच कविता वाचून सोडून देण्यासारखी नाही, तर त्या कवयित्रीच्या कविता खऱ्या अर्थानं कला म्हणून अभ्यासण्यासारख्या आहेत. कारण का, दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे तिनं तिच्या कविता ज्या मूविंग इमेज, हलणाऱ्या सावल्या, मूविंग इमेज किंवा हलणारी प्रतिमा, या पुस्तकामध्ये तिनं तिच्या कविता प्रकाशित केलेत 1946 मध्ये. कधी प्रकाशित केलेत? 1946ला. आणि शी हॅज पब्लिश्ड शॉर्ट स्टोरीज, द नेचर ऑफ लव्ह, निसर्गाचं प्रेम, निसर्गाबद्दलचं प्रेम, अशा अर्थाच्या गोष्टी पण तिनं लिहिलेल्या आहेत त्या थीमनं. दोज आर रिटन इन 1966, 1966 मध्ये लिहिलेले आहेत. नाव फॉर ऑल हर वर्क, हे जे तिचं काम आहे या कामासाठी शी वॉज नॉमिनेटेड फॉर नोबेल प्राईज. वाङ्मयामध्ये एक जगातलं सगळ्यात मोठं प्राईज म्हणजे नोबेल प्राईज. आणि ते नोबेल प्राईज कुणाला मिळालेलं आहे आपल्या भारतामध्ये? रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरांना 1905 मध्ये, इतिहासामध्ये वाचलं असेल ना, 1905 बंगालची फाळणी केल्यावर रवींद्रनाथ टागोरांनी आपली सर ही पदवी आणि नोबेल प्राईज परत करून टाकलं. सो दॅट थिंग यू मस्ट हॅव. सो नोबेल प्राईज इज रिसिव्ड बाय ओनली वन पर्सन इन इंडिया सो फार. तर त्या मोठ्या एवढ्या प्राईजपर्यंत जाण्या इतपत हुशार आणि कलात्मक ही कवयित्री आहे. शी हॅज रिसिव्ड क्वीन्स गोल्ड मेडल. म्हणजे आता हे सगळे कॉमनवेल्थचे आहेत ना, म्हणजे हे आपला प्रमुख कोण आहे? जरी आपण स्वतंत्र असलो तर टेक्निकली आपलं प्रमुख कोण आहेत? इंग्लंडची राणी आपली प्रमुख आहे. कारण तिनं पावर हस्तांतरित केली, आपल्या हातात पावर दिली. तिनं म्हणलेलं नाही माझं राज्य नाही, हे आपलं तुम्ही चालवा, पण मी तुमचंच आहे, तुमचीच प्रमुख आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपला हेड कोण आहे? इंग्लंडचा राजा.
त्या डॉक्युमेंटनुसार, आता त्याला काही अर्थ नाही पण डॉक्युमेंटनुसार असं आहे. तर ह्या सगळ्या कॉमनवेल्थ कंट्रीमधून जे इंग्रजी लिखाण केलं जातं त्या लिखाणाला, म्हणजे त्यातल्या कादंबरी असेल तर कादंबरीला अवॉर्ड दिलं जातं. तर राणी स्वतः एक अवॉर्ड देते चांगल्या कवितेला, क्वीन्स गोल्ड मेडल म्हटलं जातं त्याला. आणि त्या राणीचं गोल्ड मेडल हे हिच्या कवितेला मिळालेलं आहे 1991 मध्ये. शी डाईड इन ऑन 25 जून 2000, 2000ला ती मृत पावली. हर कॉन्ट्रीब्युशन टू द एन्व्हायरमेंटल मूवमेंट इज वर्थ नोटिंग. तिचं जे वातावरण बदलावरचं जे काम आहे ते लक्षात येण्या इतपत मोठं काम आहे. शी हॅज फॉट फॉर, मीन्स इन हर बुक्स वी कम अक्रॉस द रिलेशनशिप ऑफ सेटलर्स. आता सेटलर्स म्हणजे कोण? युरोपियन लोक तिथं जे गेले ते बाहेरून वसाहतवादी सेटलर्स. इंडिजिनस ऑस्ट्रेलियन्स म्हणजे तिथले मूळ ऑस्ट्रेलियन. आणि बुशमेन. बुशमेन म्हणजे डोंगर दऱ्यामध्ये राहणारे जे अगदीच मागासलेला समाज होता असे. तर अशा 3 समाजामधला जो नातेसंबंध आहे, या नातेसंबंधावर तिच्या वाङ्मयामध्ये आपल्याला अभ्यास केलेला दिसतो. इन हर पोएट्री वी सी द नेचर ऑफ ऑस्ट्रेलिया, द ॲनिमल्स, द काइंड ऑफ फ्लोरा अँड फॉना. फ्लोरा अँड फॉना म्हणजे काय? तिथला निसर्ग आणि निसर्गामध्ये असणारे प्राणी, या सगळ्यांच्या प्रतिमा किंवा या सगळ्यांचा वापर तिच्या कवितांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शी इज व्हेरी मच मीन्स शी फॉट फॉर द राईट्स ऑफ दिस आदिवासी पीपल. या आदिवासी लोकांच्या अधिकारांसाठी, राईट मीन्स अधिकार, त्यांच्या अधिकारासाठी ती प्रचंड हे केली. आणि हा जो वेन ब्रिटिश पीपल वेअर गोईंग देअर, देअर वे ऑफ लिव्हिंग, त्यांची जगण्याची जी पद्धती होती त्या पद्धतीमुळे तिथं जे मूळ राहणारे लोक होते त्यांच्यावर परिणाम झाला ना. जसं भारतामध्ये आपण सुद्धा ब्रिटिशांचा पेहराव स्वीकारला, आपलं धोतर, आपला पेहराव हा आता बदलला ना. असंच तिथं झालं. याला मटेरियलिझम म्हणतात. लोकांना संपत्ती किंवा लक्झरियसनेस, घर, या सगळ्या गोष्टीकडे हा आपल्या संस्कृतीवर जसा इंग्रजांचा परिणाम झालाय तसाच तिथल्या आदिवासी लोकांच्यावर, बुशमॅनवर या मटेरियलिझमचा परिणाम झाला. आणि या परिणामाला जुडिथ राईटचा विरोध होता. बोरा रिंग ही जी कविता आहे, इट इज एन इलिजी. ही काय आहे? शोकगीत आहे. व्हॉट इज इलिजी? इलिजा हा एक कवितेचा प्रकार आहे. काय आहे कवितेचा प्रकार माहिती आहे का तुम्हाला? इलिजी इज ए पोयम विच इज रिटन ऑन द लॉस ऑफ नियर पर्सन. एखादा आपला जवळचा नातेवाईक मृत्यू पावला तर त्याच्या आठवणीसाठी आपण जे गाणं लिहितो त्याला शोकगीत म्हणतात. सो इट इज इलिजी और शोकगीत. सो दिस बोरा रिंग इज इलिजी. नाव ऑन हुज डेथ इट इज रिटन. हे जर मृत्यूनंतर गाणं लिहिलं असेल तर हे कुणाच्या मृत्यूबद्दल लिहिलेलं आहे? तर इट इज नॉट फॉर द डेथ ऑफ ए पर्सन. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसाठी हिनं लिहिलेलं नाही, तर बिकॉज ऑफ युरोपियन पीपल सेटल्ड इन ऑस्ट्रेलिया द ओरिजिनल कल्चर डिसअपिअर्ड. म्हणजे ब्रिटिश लोक ऑस्ट्रेलियामध्ये स्थिर झाल्यामुळं, तिथं त्यांची वसाहत झाल्यामुळं तिथले जे आदिवासी लोक होते त्या आदिवासी लोकांची संस्कृती संपुष्टात आली आणि त्या संस्कृतीच्या मृत्यूबद्दल शोकगीत कवयित्रीनं लिहिलेलं आहे. सो यू गॉट आयडिया. तुमच्या लक्षात आलं का? सो दिस पोएम इज एन इलिजी अबाउट the loss of Australian aboriginal culture
because of tension between European culture and Australian culture. What happened? काय झालं नेमकं? आफ्टर कमिंग ऑफ युरोपियन पीपल, युरोपियन लोक आल्यानंतर काय झालं, तिथले जे संस्कार होते, म्हणजे आपले संस्कार म्हणजे काय, आपल्याकडे 5वी 12वी त्यानंतर 13वं ह्या ज्या असतात, 10वं, ह्याला रिच्युअल्स म्हणतात. म्हणजे आणि किंवा आपण काही वेगवेगळे सण साजरे करतो, त्यांना सुद्धा रिच्युअल्स म्हणतात. म्हणजे निसर्गात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांना मार्क करणारे असे काही प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतात. These things are called rituals. When a baby is born in a home, on the 5th day it is Pachvi. This is first ritual. Then on 12th day it is Namakaran Samarambha. Then after 1 year there is hair cutting, Javal. After that, in his 10th year he is sent to school, that is called initiation. So such kind of 52 rituals are in the life of a man in India. Nowadays people are giving up something, means because of modernization, because of changes, those are taking place in the way of thinking. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये ज्या गोष्टी होत राहिलेल्या आहेत, त्यामुळे आपलं हे बदलायला लागलेलं आहे ना. सो रिच्युअल्स हॅव गॉन आउट ऑफ इट. So the aboriginal rituals, the same happened in Australia. The Australian rituals also disappeared. And these rituals, the rituals of Australia are related with nature. निसर्गाशी रिलेटेड आहेत ते. निसर्ग हा त्याचा एक भाग आहे. म्हणजे बघा, आपल्यामध्ये सुद्धा वी परफॉर्म फ्यू रिच्युअल्स in the company of nature. Ours are a little bit related with the spiritual life. आपले कसे स्वर्ग नरक ह्या कल्पनाशी रिलेटेड असे आहेत, पण त्यांचे कशाशी रिलेटेड आहेत? निसर्गाशी रिलेटेड आहेत. आता निसर्गामधला जन्म मृत्यू हे निसर्गाचीच बाब आहे, तसे आपले पण थोडे बहुत या निसर्ग हा याच्यातून जात नाही. तर दिस बोरा रिंग इज ए कोरोबोरी इज ए काइंड ऑफ डान्स. कोरोबोरी नावाचा हा एक नृत्य प्रकार आहे. आणि हा नृत्य प्रकार तिथं गवतामध्ये ते संध्याकाळी रात्री अशी रिंग करून नाचायची. आणि नाचल्यामुळं त्यांना म्हणजे तो त्यांचा एक समारंभ असायचा, त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळायचा. एंटरटेन करण्याची त्यांची एक पद्धती आहे. जशा काही आपल्या इन आवर इंडियन कल्चर देर आर गौरी गीते, songs of Gauri. That is also kind of ritual. We celebrate the spirit of femininity or feminism through the celebration of Gauri culture, Gauri rituals, or the activities related with Gauri. But in the course of time, now nobody plays Gauri Geet. आज कोणच गौरी गाणं म्हणत नाही ना, कारण का कुणाला माहित, विसरून गेले ना काळाच्या ह्याच्यात. The same happened with this because of the influence of Australian people with this Bora ring ritual of dancing in the ring on the open space. मोकळ्या स्पेस मध्ये असं नाचणं, याला तो बोरा रिंगचा डान्स म्हणायचा. Now this ritual has disappeared. हे आता संपलेलं आहे. आता फक्त ते आपल्या आठवणीत आहे. So there are many things, even we can give many examples from our culture as well. आपल्या संस्कृतीमधून सुद्धा आपण बरीचशी उदाहरणं देऊ शकतो. Do you agree with me? Okay. So let us read the poem. आता ही कविता काय आहे बघा. So the poet, when you try to understand a poem, एखादी कविता तुम्हाला अंडरस्टँड करायची असेल तर पहिली गोष्ट, we are overseas readers. आपण
समुद्रापलीकडचे वाचक आहोत. म्हणजे आवर नेटिव्ह लँग्वेज इज नॉट इंग्लिश. सो वी लर्न इंग्लिश ॲज ए थर्ड लँग्वेज, तिसरी भाषा म्हणून आपण शिकतो. नॅचरली आवर व्होकॅब्युलरी इज नॉट गुड. आपली व्होकॅब्युलरी तेवढी चांगली नसते. आवर सिंटॅक्स इज नॉट गुड. our understanding of sentences is also not good. So when it comes to understanding poetry, it becomes very difficult. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट करायला पाहिजे की ज्यावेळी आपण एखादी कविता, समजा आता तुम्हाला क्रिटिसिझमच्या पेपरला कविता आहे ना, त्याचं ते लिंग्विस्टिकच्या ह्या क्रिटिसिझमच्या ह्याच्यामध्ये बघा, जे काय समजेल ते बघा त्याच्यानुसार. पण आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, तर ती कवितेचा अर्थ समजला पाहिजे आपल्याला. आणि एकदा अर्थ व्यवस्थित समजलं ना, तर इट इज इझी टू इंटरप्रिट इट. म्हणून कविता मोठ्यानं कमीत कमी 4-5 वेळ वाचायची. 10 ते 12 ओळीची कविता असते. तुम्हाला 10-12 वेळ वाचल्यानंतर थोडीशी समजेल आणि ती समजली त्याच्यावर तुम्ही लिहा. पण डायरेक्ट कविता लिहिली गोंधळून जाऊ नका. वाय यू नीड नॉट गेट कन्फ्युज्ड, बिकॉज धिस पोयम I am talking for the students of literature. हे कंपल्सरीची कविता आहे. पण मी वाङ्मयाच्या तुमच्यासाठी बोलतो की अशी ही कविता तुम्ही पहिल्यांदाच म्हटला की मला समजत नाही हे सत्यच आहे का, कशाला टेन्शन घ्यायचं त्याचं. म्हणजे एक गोष्ट आहे ना की काहीतरी एक म्हण आहे, नाग म्हणला तरी चावतोय, नागोबा म्हणला तरी चावतोय. सो देर इज काइंड ऑफ अशी काहीतरी एक म्हण आहे. सो त्यामुळे भ्यायचं काय, वाचायची 10 वेळ मोठ्यानं मनातल्या मनात जराशी वाचायची, काय समजतोय का बघायचं आणि वाचल्यानंतर त्याचा अर्थ करायला सुरुवात करायची. सो रिमेंबर दिस थिंग, डू नॉट डू दिस थिंग विदाउट एनी रीडिंग. डोंट गेट कन्फ्युज्ड, डोंट गेट स्केअर. भ्यायचं काय, त्यात परीक्षा तर द्यायचीच आहे. आपल्यालाच काय, कुणालाच येणार नाही. प्रश्न कुठे येतोय? मग जेवढं लिहिता येईल तेवढं लिहायचं, देतात मार्क्स. आतापर्यंत मिळाले ना मार्क्स, सो यू विल गेट मार्क्स. नाव आय विल रीड द पोएम. द सॉन्ग इज गॉन. द सॉन्ग इज गॉन. The song is gone. The dance is secret with the dancers in the earth. The ritual useless and the tribal story lost in an alien tale. Okay. So in the first 4 lines, poet introduces subject. So what does she say? The song is gone. गाणं संपलं. The dance is secret. Secret म्हणजे गुपित. The dance is secret with the dancers in the earth. Dancers in the earth means who? The dead dancers, the dead people of the dead native people who used to practice this ritual. हा संस्कार जे करत होते त्यांचे ते आता मेलेत ना, आणि मेल्यानंतर त्यांना काय केलंय, पुरले. मग त्यांचे पाय आता कुठे आहेत? सो डान्सर्स इन द अर्थ. अर्थ म्हणजे माती. द रिच्युअल युजलेस. आता इवन तो जो रिच्युअल आहे, इट इज, तो कसा आहे, युजलेस आहे, उपयोगाचा नाही. का? बिकॉज द पीपल फ्रॉम सेटलर्स, हे जे युरोपमधून आलेले लोक आहेत, त्यांनी जी सांगितलेली गोष्ट आहे, त्यांचा जो आमच्यावर परिणाम झाला, त्याच्यामध्ये तो रिच्युअलच निघून गेला ना, संपुष्टात आला ना. सो इट इज युजलेस. दे टोल्ड दॅट आवर कल्चर इज गुड. दे टोल्ड दॅट मटेरियलिझम इज गुड. दे टोल्ड दॅट पॉवर इज गुड. दे टोल्ड दॅट नेचर इज टू बी एक्सप्लॉयटेड. निसर्गाचं शोषण करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमचा जो रिच्युअल होता तो संपून गेला. सो द सॉन्ग इज गॉन. द डान्स इज सिक्रेट with the dancers in the earth, the ritual useless and the tribal story lost in an alien tale. Only the grass stands up. आता फक्त काय दिसतंय? गवत दिसतंय. Only the grass stands up to mark the dancing ring.
बघा, एखाद्या डोंगरावर, आपण आता ग्रामीण भागामध्येच राहणारे लोक आहे, पावसाळ्यामधलं डोंगरावरचं नैसर्गिक आपण चरायला ज्यावेळी जातो तिकडं, त्यावेळी काही मुलं जातात आणि मुलं आटापाट्याचा खेळ खेळतात. आणि जिथं आट्यापाट्याचा खेळ खेळतात तिथलीच जमीन फक्त त्याच्यावर गवत नसते, बाकीच्या ठिकाणी गवत असते आणि ते गवत उगवलेलं असते ना. तसं ओनली द ग्रास स्टँड्स अप. आता तिथं गवत वर आलेलं आहे. टू मार्क द डान्सिंग रिंग. ती नृत्य करणारी जी रिंग आहे ना, तो गोल आहे ना, तो गोल निश्चित करण्यासाठी आता काय गवत वाढले आणि त्याच्यामध्ये ती रिंग आहे. द ॲपल गम्स पोश्चर अँड माइम अ पास्ट कोरोबरी. आणि ॲपलचं जे झाड आहे ना, ते जरासं असं कललेलं आहे. इट टेक्स पोश्चर, त्याचा एक स्टान्स घेतं आणि ते माईम करतं. माईम म्हणजे एखादी गोष्ट दुसरा करतोय तशी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे माईम करणं. आता ते झाड त्या नर्तकांचं नृत्य त्याची कॉपी करायचा प्रयत्न करतं. सो डू यू अंडरस्टँड व्हॉट शी वॉन्ट्स टू से? ते झाड त्या नर्तकांची कॉपी, जे कोरोबोरी, माईम अ पास्ट कोरोबोरी. हवा वाहत असताना ते झाड हलतंय ना इकडं तिकडं, त्या हलण्याला ते काय म्हणते की ही इज डान्सिंग, दॅट ट्री इज डान्सिंग, and in dance she is trying to imitate, copy the dance of korobori dancers in the murmur of, in the breeze, in the flowing breeze. जे वाहणारं वारा आहे त्या वाऱ्यामध्ये ते झाड त्या नर्तकांच्या पावलांचं किंवा त्यांच्या रिदमचं अनुकरण करायला लागलेलं आहे. द हंटर इज गॉन. पूर्वी, आता इथं जे अबोरिजिनल आदिवासी लोक होते ते कशावर राहत होते? शिकार करून. शिकारी मीन्स हंटर. सो द हंटर इज गॉन. सॉन्ग गेलेलंच आहे, बट नाव हंटर इज गॉन. द स्पियर इज स्प्लिंटर्ड अंडरग्राउंड. स्पियर म्हणजे असं टोक असते ना स्पियरला, ते भाला मोडलेलं आहे, मधनं असं चिंबलेलं आहे. स्पियर इज स्प्लिंटर्ड. स्प्लिंटर म्हणजे चिंबणी. द स्पियर इज स्प्लिंटर्ड अंडरग्राउंड. असा जर जमिनीत टाकलाय ना, तो तिथं आता तिथंच स्प्लिंटर झालेला, चिमलेला आहे. द पेंटेड बॉडीज अ ड्रीम, द वर्ल्ड ब्रीथड स्लीपिंग अँड फॉरगॉट. आणि हे जे आदिवासी लोकांचं नृत्य असते त्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का? हॅव यू सीन एनी डान्स? हॅव यू सीन कांतारा? इन कांतारा, all that body of a hero is colored in blue, red. Natural colors are applied to the body of that hero. तसे अबोरिजिनल पीपल, आदिवासी लोक जे नृत्य करत असायचे त्यावेळी कपाळाला चुना लावणं किंवा निसर्गात निर्माण होणारे रंग लावून नृत्य करणं हा त्याचा म्हणजे नेचर होतं. नाव द पेंटेड बॉडीज, ते त्यांचे रंगवलेले शरीर. अ ड्रीम, द ड्रीम, द वर्ल्ड ब्रीथड स्लीपिंग अँड फॉरगॉट. हे एक आता स्वप्न आहे, स्वप्नात पाहणारी इमेज आहे की जी आपण विसरून गेलेलं आहे. द नोमॅड फीट आर स्टील. नोमॅड म्हणजे, नोमॅड मीन्स व्हॉट इज मिनिंग ऑफ नोमॅड? नोमॅड म्हणजे भटके लोक. भटकणारी पावलं आता नाहीत. द नोमॅड फीट आर स्टील. स्टील म्हणजे शांत. स्टील मीन्स शांत, क्वाइट. आता ती हलायची बंद झालीत. ओनली द रायडर्स हार्ट हाल्ट्स ॲट ए साइटलेस शॅडो. आणि आता अशी रिंग बघितल्यानंतर एखादा त्या संस्कृतीला जवळ असणारा, त्याच्याबद्दल आपुलकी असणारा एखादा रायडर, एखादा घोडस्वार तिथं बाजूनं जातो, तिथं त्याला ही रिंग दिसते, गवत आलेलं दिसतं आणि त्याला त्याच्या त्या मेमरी येतं. तिथं त्याला सावली दिसते, पण ती सावली खरी असते का? न दिसणारी सावली असते. सो ओनली द रायडर्स हार्ट, फक्त
भटकंती करणाऱ्या घुडस्वाराचं हृदय तिथं थांबतं. अँड ॲट ए साइटलेस शॅडो, न दिसणाऱ्या त्या सावलीच्या शेजारी. अँड अनसेड वर्ड, न सांगितलेल्या, न गायलेल्या शब्दा शेजारी. अँड दॅट फासन्स इन द ब्लड ऑफ द एन्शियंट कर्स, की जे हृदयामध्ये कुठेतरी सलतं, या प्राचीन युगानं दिलेला, म्हणजे ह्या जन्माच्या अगोदर दिलेल्या एका केन नावाच्या व्यक्तीच्या शापामुळे. हू इज दिस केन? हा केन कोण? केन वॉज द सन ऑफ ॲडम अँड ईव. ॲडम अँड ईव यांचा हा मोठा मुलगा. आता केन, त्याला भाऊ झाला ॲबेल, अबेल नावाचा. नाव वेगळं असेल, मला तर काय, आय एम नॉट ख्रिश्चन, सो आय शॅल नॉट कोट द नेम. पण त्याला एक भाऊ झाला. भाऊ झाल्यावर त्याला जेलसी झाली, हेवा वाटला त्याचा, आता माझं आईवडिलांचं प्रेम मला मिळणार नाही, किंवा काय झालं असेल ते सुद्धा मी सांगत नाही, परंतु त्यानं भावाचा खून केला. सो केन, मग तेव्हापासून आपण असं म्हणतो की समाजामध्ये भाऊ भावाला मारतो, सगळ्यात मोठा शत्रू कोण? तर भाऊ. अशा प्रकारची एक कथा ख्रिश्चॅनिटीमध्ये आहे. तर इथं कवयित्रीला असं म्हणायचं आहे की हे दुःख माझ्या मनामध्ये सलतंय, की हे जे पूर्वी आमच्या धर्माच्या सुरुवातीपासून जे आलेलं आहे, त्याच्यामध्ये काय सांगितले की भावानं भावाला संपवलं. तसे हे युरोपमधून आलेली माणसंच होती ना, इथं राहणारी पण माणसंच होती. म्हणजे एका माणसानं दुसऱ्या माणसाला संपवलं, आणि हे माझ्या मनामध्ये सलत आहे, अशा अर्थाची ही कविता आहे. सो ॲज पोएम डेव्हलप्स, जशी कविता पुढं जाते तशी कविता एक इंटेन्स, म्हणजे इमोशनली पॅथोस त्याच्यामधला जो आहे, दुःख त्याच्यामधलं आहे, ते दुःख बाहेर येतं ना. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये तर ते पूर्णपणे, शेवटच्या पॅरेग्राफमध्ये तर ते इंटेन्स होतं. ओनली द रायडर्स हार्ट्स ॲट ए साइटलेस शॅडो. म्हणजे ते दुःख, घोडस्वार जो जाणार आहे तो त्या म्हणजे न दिसणाऱ्या सावली शेजारी उभा राहतो. अँड अनसेड वर्ड दॅट फासन्स इन द ब्लड ऑफ द एन्शियंट कर्स, द फिअर ॲज ओल्ड ॲज केन. केनच्या गोष्टीचा जो शाप आहे, तो शाप सुद्धा तो त्याच्या हृदयामध्ये सल्ल्यासारखा त्याला वाटतो. हे इथं आहे त्यावेळी एक भावनिक, म्हणजे त्याचं त्या तो जो लॉस झालेला आहे, ते त्याचं जे हरवलेलं आहे, त्या हरवलेल्या भावनेबद्दल एक वेगळी भावना शेवटच्या 4 ओळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, नाव देर आर पोएम्स. आपण कविता बघू, कवितेवरचे प्रश्न बघू. What does the poet implied in the line, the tribal story lost in an alien tale? पहिला प्रश्न काय आहे की कवीला काय असं सुचवायचं आहे की ह्या ज्या ओळी आहेत, कोणत्या? द ट्रायबल, द ट्रायबल स्टोरी लॉस्ट इन एन एलियन टेल. आता एलियन म्हणजे कोण? दीज आर द कॉलनायझर्स. त्यांच्या वसाहत करण्याच्या प्रक्रियेमध्ये ही जी आदिवासी लोकांची गोष्ट संपलेली आहे, असं त्याला त्याच्यामध्ये सांगायचं आहे. मग याचं उत्तर कसं लिहायचं बघा. दिस लाईन्स, द ट्रायबल स्टोरी लॉस्ट इन अन एलियन टेल, रेफर्स टू द डिस्प्लेसमेंट ऑफ ओरिजिनल पीपल बाय कॉलनायझर्स. डिस्प्लेस म्हणजे स्थलांतर, or loss of native culture by the work of western people, because western people were aliens there. कोण इथं परदेशी होतं? परकीय होतं, ते जे युरोपियन आले ते. त्याचाच एलियन या शब्दाचा अर्थ तुम्हाला ते हे माहिती आहे का नाही, कुठला तो, आता मला काही हिंदीमधले कलाकार आठवत नाहीत, पण तो नाही का वरून आकाशातनं एक येतो, त्याला एलियन म्हणतात. पीके नावाच्या चित्रपटामध्ये जो पीके असतोय तो एलियन असतो, म्हणजे तो दुसऱ्या ग्रहावरनं येतो, त्याला एलियन म्हणतात. आणखीन एक आहे की तो चांगला
राकेश रोशनचा मुलगा ऋतिक रोशनचा पण एक आहे ना तो काहीतरी असा, हा क्रिश, तर त्या चित्रपटामध्ये ते जे त्याला एलियन म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे एलियन म्हटल्यानंतर आपल्याला हे गोष्ट लक्षात येते. व्हॉट इज मीन्ड बाय द नोमॅड फीट आर स्टील? भटकणारे पावलं शांत आहेत, त्याचा अर्थ काय? मीन्स द प्रॅक्टिस ऑफ डान्सिंग ऑफ बोरारिंग हॅज स्टॉप्ड, ते बंद झालेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे ना. ते पाय आता शांत आहेत म्हणजे आता कोण नाचत नाही, त्याच्यामध्ये कोणी करमणुकीमध्ये त्या सहभागी होत नाही. व्हॉट इज डज द पोएट फिअर फॉर केन? केनचा रेफरन्स काय दिलेला आहे हे मी तुम्हाला सांगितलं आता, केन म्हणजे कोण काय ते तुम्ही तिथं लिहायचं आहे. व्हॉट डज द पोएट मोर्न फॉर इन द पोएम? ह्या कवितेमध्ये कवी कशाबद्दल शोक व्यक्त करतो? अबाउट द लॉस ऑफ अबोरिजिनल कल्चर ऑर द कल्चर ऑफ ऑस्ट्रेलिया. हे बघा, आपल्याला एखादा शब्द आठवला नाही, पण पॅरलल असं काहीतरी तिथे लिहायचं. इट डझंट मॅटर, तुम्हाला त्याचे मार्क्स मिळत असतात. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स. बोरा रिंग डिस्क्राइब्स द लॉस ऑफ ऑस्ट्रेलियन अबोरिजिनल कल्चर. इथं 4 इंडस्ट्री, ट्रीज, लॉ अँड अबोरिजिनल कल्चर. The word alien in the first stanza refers to Australian Aboriginals, European settlers, Indians, Africans. कुणाचं त्यांनी संदर्भ देते? Listen the question once again. The word alien, alien हा शब्द पहिल्या स्टांजा मधला काय सूचित करतो? ऑस्ट्रेलियन अबोरिजिनल्स, युरोपियन सेटलर्स, आफ्रिकन्स, इंडियन्स. African settlers, I have told you several times. द अबोरिजिनल्स म्हणजे कोण? आदिवासी लोक. अबोरिजिनल्स वेअर डॉट डॉट अँड गॅदरर्स. अबोरिजिनल लोक काय होते? गॅदरर्स म्हणजे जंगलामधलं साहित्य गोळा करून जगणारे, आणि दुसरे कुठलं हे होते, आपण शिकारी पण होतो. सो हंटर्स अँड गॅदरर्स. बोरा रिंग इज ए डॉट डॉट ऑफ द ट्रायबल्स. बोरा रिंग इज अ रिच्युअल. हे काय रिच्युअल आहे, सांगितलेलं आहे. फूड, ड्रिंक, होली बुक, याचा काही अर्थ नाही. त्यानंतर प्रश्नाचे 3 ते 4 वाक्यामध्ये उत्तर लिहा, असा एक प्रश्न असतो. विच ऍक्टिव्हिटीज ऑफ द ट्रायबल लाईफ आर डिस्क्राइब्ड इन बोरा रिंग? बोरा रिंग मध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज डिस्क्राईब केलेल्या आहेत? बोरा रिंग मध्ये कोरोबोरी नावाचं जे एक नृत्य आहे, कोरोबोरी नावाचं जे नृत्य आहे, त्या नृत्याबद्दल वर्णन केलेलं आहे. ओके. त्यानंतर लॉस ऑफ अबोरिजिनल कल्चर, देन लॉस ऑफ सॉन्ग, ऑल दीज थिंग्स आर डिस्क्राइब्ड इन. म्हणजे 3 वाक्यामध्ये 3 वेगवेगळे घटक आपण घालू शकतो. द एन्शियंट कर्स, लास्ट स्टांजा मधलं जे एन्शियंट कर्स काय आहे, हा शाप काय आहे? तर तो शाप सांगायचं की आदम आणि ईव हे जे परमेश्वरानं, देवानं निर्माण केलेलं पहिलं कुटुंब ख्रिश्चॅनिटी मधलं, आदम अँड ईव, आणि त्यांना झालेला पहिला मुलगा हा केन, आणि त्यानं त्याच्या भावाचा खून केला, म्हणून कुटुंबामध्ये कायम तणाव राहील अशा प्रकारचा जो आपली ही आहे ते एन्शियंट कर्स आहे असं. किंवा आता ते आपल्याकडे अश्वत्थामाची भळबळती जखम आणि असले ज्या गोष्टी आहेत त्या प्रकारची ती एक गोष्ट आहे. एक्सप्लेन्स द रेफरन्स टू व्हॉट इज द थीम ऑफ बोरा रिंग? बोरा रिंगची थीम काय? शोकगीत आहे, लॉस ऑफ कल्चर, रिच्युअल. वाय आर द रिच्युअल्स युजलेस अकॉर्डिंग टू द पोएट? हे रिच्युअल्स युजलेस का आहेत आता? कारण ते ज्या लोकांची होते ती लोकच नाहीत ना, त्यांना डिस्प्लेस केलेलं आहे, त्यांच्याकडून संपत्ती काढून घेतलेली आहे, त्यामुळे दे आर युजलेस. त्यानंतर येते ते म्हणजे 8-9 वाक्यामध्ये उत्तर लिहा. तसं काय आपण आता इथं चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यानंतर ग्रामरचे प्रश्न आहेत, मी इथं ही स्क्रीन ठेवतो, इथं सोडवलेलं आहे, तुम्ही वाचता. सिक्रेट हे नाऊन आहे, त्याचं वर्ब सिक्रेट हे वर्ब होत असते. सिक्रेटिव्ह हे ॲडजेक्टिव्ह होतं, आणि सिक्रेटली हे ॲडवर्ब होतं. जसं यूजचं वर्ब फॉर्म सुद्धा यूजच असतो, म्हणजे तसेच शब्द वर्ब म्हणून काम करतात. आय पेंड माय नेम. पेन हा म्हणजे काय हे झालं ना, पण आय पेंड माय नेम म्हणजे मी लिहिलं. पेन याचा अर्थ आपण लिहिणे असा सुद्धा वर्ब सुद्धा होऊ शकतो.
आय वॉटर्ड प्लांट. वॉटर्ड प्लांट म्हणजे पाणी दिलं, किंवा आय वॉटर्ड डॉग म्हणजे कुत्र्याला पाणी पाजलं असा त्याचा अर्थ होतो. पाणी पाजणे पण त्याचा अर्थ होतो. तसं जसं नाऊन असेल ते तसंच घेतलं जातं आणि त्याच्यापासून हे जे एक दिलेलं आहे ते आहे. त्यानंतर सिनोनिम्स सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले, समानार्थी शब्द. अँटोनिम्स विचारले जातील. ते मी इथं दिलेले आहेत. तुम्ही बघा आणि किंवा शब्द बघून वाचून हे करा. तर अशा पद्धतीनं आपण